फाइव्ह स्टार चषक 2024 मध्ये एक रंगतदार आणि रोमांचक असा सामना रांजणवाडी विरुद्ध सोनवडे या दोन्ही टीम दरम्यान या ठिकाणी चालू आहे। सोनवडे संघ फलंदाजीसाठी सज्ज आहे तर गोलंदाजीसाठी रांजणवाडी संघ सज्ज आहे। चला सामना चालू करायचा आहे। स्ट्राइक वरती आहे तो एक बिग हिटर हर्षल काळोखे तर नॉन स्ट्राइक वरती आहे तो विजय जाधव। गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचंय विकास सुशांत। पहिला चेंडू या ठिकाणी सुशांत घेऊन त्या स्ट्राइक वरती येतो हर्षल। परत एकदा या ठिकाणी ऑफसाइडच्या दिशेने टाकलेला चेंडू पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा। नियम क्रमांक 22 मोडताना हा खेळाडू त्याबरोबर अवांतर धाव 1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळाले ते सोनवडे या संघाला आणि आपल्या संघाचं खातं या ठिकाणी खोललं जात आहे ते अवांतर धावेमधून। आता मात्र स्ट्राइक वरती आलाय तो विजय जाधव। परत एकदा गोलंदाज सज्ज या ठिकाणी समोरच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे चेंडू। चेंडू जातोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक हातात आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते विजय जाधव या खेळाडूला। या ठिकाणी चांगलं कमबॅक पहिल्या चेंडू अवांतर धावेत भर पडली होती ना त्यानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला भेटलं गोलंदाजाकडून। पुढचा चेंडू स्ट्राइक वरती येतो हर्षल आखो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धावेत भर। एक चांगलं नियोजन या ठिकाणी फाइव्ह स्टार स्पोर्ट्स व संजय दादा युवा स्पोर्ट्स मराठेवाडी व करुंगली यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे। पुढचा चेंडू या ठिकाणी परत एकदा आखो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार। या येत आहेत 6 धावा। चांगली फलंदाजी हर्षलच्या बॅट मधून पाहायला मिळते। लांब लांब षटकार मारण्यात हा खेळाडू नक्कीच तरबेज आहे। बॉल द्यायचा आहेत आयोजक ठीक आहे बॉल संपलेत। चला सामन्याला उशीर करू नका। चांगला फटका या ठिकाणी आता पाहायला मिळाला होता हर्षलच्या बॅट मधून। आक्रमक फलंदाजीच्या मूड मध्ये दिसताना हर्षल। पुढचा चेंडू परत एकदा हर्षल सज्ज परत एकदा बॅट खालचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट या समोरच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे। चेंडू जातोय या ठिकाणी 4 धावेसाठी। या ठिकाणी पंच नेताजी ढेरे यांचा 4 धावेचा इशारा। या 4 धावेबरोबरच धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर। सोनवडे संघाकडून चांगली आणि एक आक्रमक अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते। गोलंदाजावर हल्ला केला जातोय परंतु गोलंदाज सुद्धा कमी नाही। नक्कीच यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच तो करेल। परत एकदा गोलंदाज सज्ज परत एकदा आखो टप्प्याचा चेंडू हर्षलच्या बॅट मध्ये आणि हा जातोय 6 धावेसाठी। माननीय सचिन दादा गायकवाड यांचा या ठिकाणी यथेचित सत्कार केला जातोय। फाइव्ह स्टार स्पोर्ट्स व संजय दादा युवा स्पोर्ट्स यांच्या वतीने तो सत्कार माननीय संजय दादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। तर त्याचबरोबर सचिन दादा गायकवाड यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे अशी मी त्यांना विनंती सुद्धा करतो।
या ठिकाणी सचिन मराठे यांच्या हस्ते हा सत्कार केला जातोय. सचिन दादा गायकवाड. परत एकदा या ठिकाणी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. निर्धाव असा चेंडू, फलंदाजाला काही समजला नाही, कोणतीही धाव नाही. चांगलं कमबॅक या ठिकाणी गोलंदाजाकडून. आतापर्यंत 20 धावा या ठिकाणी झालेले ते सोनवडे संघाच्या पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे. परत एकदा चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्या फटका या ठिकाणी खेळला जातोय हर्षलच्या बॅटमधून आणि या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागतंय हर्षल याला. या ठिकाणी 5 स्टार स्पोर्ट्स व संजय दादा युवा स्पोर्ट्स करुंगली मराठवाडी यांच्या वतीने या ठिकाणी सचिन दादा गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. चला बॉलरचं नाव सांगायचंय. अमर अमर अस्कट, रांजणवाडी गावचे. त्याचबरोबर नितीन शेनवे दादा यांचाही या ठिकाणी सत्कार केला जात आहे, तरी त्यांनी तो स्वीकारावा. आणि हा उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी हर्षलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रथम पारितोषिकाचे बक्षीसदाते माननीय श्री शंकरदादा मोहिते समाजसेवक यांचं या ठिकाणी करुंगली व मराठेवाडी यांच्या वतीने सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू अमर अस्कट यांचा स्ट्राईक वरती येतो. विजय जाधव या ठिकाणी चांगला चेंडू, अतिशय देखणा असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. विजयाला काही समजलाय. निर्धाव असा चेंडू, कोणतीही धाव नाही. त्यानंतर माननीय श्री सचिन मराठे भाऊ यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तो सन्मान माननीय संजय दादा पाटील माजी सरपंच यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सचिन मराठे भाऊ यांचा सत्कार या ठिकाणी संजय दादा पाटील माजी सरपंच यांच्या हस्ते केला जात आहे. पुढचा चेंडू अमर याचा. परत एकदा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक या ठिकाणी रांजणवाडी संघाकडून. एक घातक अशा फलंदाजाला रोखलं जात आहे. चांगली गोलंदाजी करतात अमर भाऊ. धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू अमर भाऊ यांचा. परत एकदा चांगला चेंडू या ठिकाणी एका धावेवर समाधान मानलं जात आहे हर्षल कडून. दोन 29 धावा झालेल्या 2 षटकानंतर. बिनबाद 29. आता तिसरं षटक आणि अखेरचं षटक रांजणवाडी संघाकडून घेऊन येतोय तो गोलंदाज. गोलंदाजचं नाव सांगायचंय नितीन. आणि तिसरं षटक या ठिकाणी रांजणवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं घेऊन येतोय तो नितीन. धावसंख्या झाली ती 30 2 षटकानंतर. नितीन पहिला चेंडू या ठिकाणी आखूट टप्प्याचा चेंडू, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी थर्ड मॅनच्या टोलवलेला आहे. चेंडू जातो या ठिकाणी क्षेत्ररक्षकात. बघा किती छोटा खेळाडू या ठिकाणी आपल्या टीम साठी योगदान देतोय. खरोखरच कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. या खेळाडूसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एक लहान खेळाडू आपल्या 32 असोसिएशन
स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी या स्टेजवरती खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू नितीन याचा स्ट्राईक वरती येतो हर्षल. परत एकदा आखो टप्प्याचा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर दावेत बर, निर्धाव असा तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धाव संख्या झाली ती 33. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय नितीन. या ठिकाणी हर्षलच्या बॅट मधून एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. या येत आहेत 6 धावा. या 6 धावेबरोबर धावसंख्या झपाट्याने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 39. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. गोलंदाजावर आक्रमण केलं जातंय हर्षलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू नितीन याचा, परत एकदा आखोट टप्प्याचा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. माननीय दिनेश खोपडे यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तो सन्मान सचिन मराठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुढचा चेंडू हर्षलसाठी, परत एकदा आखोट टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी लेग साईडच्या टोलवलेला आहे. पहिली धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करताना आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलं रनिंग द बिटवीन या ठिकाणी पाहायला मिळालं या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. परत एकदा नितीन, परत एकदा आखोट टप्प्यात चेंडू. या ठिकाणी चेंडूला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. या येत आहेत 6 धावा. चांगली फलंदाजी हर्षलच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 48 या धावसंख्येवर. आतापर्यंत हर्षलच्या बॅट मधून 5 षटकार, घणाघाती षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. पुढचा चेंडू या ठिकाणी आणि हा क्लीन बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी नितीन कडून. 13 बॉल 41 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद होतोय तो हर्षल. चला फलंदाजाने लवकर जायचं आहे, वेळ खूप कमी आहे. सामने संपून आयोजकांना या ठिकाणी मदत करायची आहे. फलंदाजाचं नाव ऋषी. नितीनचा पुढचा चेंडू स्ट्राईक करते नवीन फलंदाज ऋषी आणि या ठिकाणी चांगला चेंडू टाकलेला आहे. एका धावेवर या ठिकाणी समाधान, पण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण. आणि या 2 धावेवर समाधान मानावं लागतं. या 3 षटकानंतर सोनवडे संघाची धाव संख्या होते ती 50. रांजणवाडी या टीम समोर 51 धावाचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ते शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या सोनवडे या संघाकडून. आणि या धावसंख्येचा कशा पद्धतीने पाठलाग करतायत हे दुसऱ्या इनिंग मध्ये विजय जाधव लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ते हातातलं घालून जावा आतच.
जाधव विजय जाधव 2 प्लेयर सोडून 9च्या 9 प्लेयर जर बाउंड्रीला आले तरी चालतील, फक्त जा म्हणायचं सगळ्यांनी. रांजणवाडी संघाचे फलंदाज या ठिकाणी मैदानात आलेले आहेत. फलंदाजांची नावं या ठिकाणी सांगायची आहेत. विशाल आणि स्ट्राइक वरती येतो विशाल आणि नॉन स्ट्राइक वरती येतो योगेश. विशाल आणि योगेश. गोलंदाजीसाठी एक युवा गोलंदाज या ठिकाणी सोनवडे संघाकडून नयन. स्ट्राइक वरती येतो विशाल, नॉन स्ट्राइक वरती येतो योगेश. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो नयन. या ठिकाणी पहिला चेंडू अकोट टप्प्याचा टाकलेला चेंडू, पंचांचा 1 बॉलचा इशारा. निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही, चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. दुसरा चेंडू या ठिकाणी पंचांचा वाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेत भर. चांगली गोलंदाजी या युवा खेळाडूकडून पाहायला मिळते. स्ट्राइक वरती येतो विशाल. परत एकदा या ठिकाणी ऑफसाईडच्या चेंडूला चेंडू, पहिली धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु विशाल याने एका धावेवरच या ठिकाणी समाधान मानलं होतं, परंतु किपरच्या मिसफिल्डिंगमुळे परत एकदा एका धावेची भर रांजणवाडी या संघामध्ये होते. नयन हा एक उद्योन्मुख खेळाडू आहे. लेदर क्रिकेट सुद्धा हा खेळाडू खेळतो. पुढचा चेंडू या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी, भन्नाट आवेग, निर्धाव असा चेंडू. विशालेला काही समजलेलं नाही. किपर सुद्धा या ठिकाणी बीट झाला आणि या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी ठरतायत ते दोन्ही फलंदाज. बॅट कट. ओके. पुढचा चेंडू या ठिकाणी चांगला चेंडू. परत एकदा खरोखरच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी करतोय नयन आपल्या संघासाठी. विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होताना हा खेळाडू परत एकदा 2 धावेंची भर या ठिकाणी रांजणवाडी या संघामध्ये करताना विशाल. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी रांजणवाडी संघाला असेल आणि दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी या युवा खेळाडूकडून पाहायला भेटते नयनकडून. परत एकदा लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, सुयर असा मारा, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेत परत एकदा भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. अजूनही मोठं आव्हान या ठिकाणी रांजणवाडी संघासमोर आहे आणि सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील. परत एकदा या ठिकाणी
क्लीन बोल्ड केला जातोय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. चांगली गोलंदाजी नयनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी संपलेल्या पहिल्या षटकानंतर रांजणवाडी या संघाची धावसंख्या होते ती 1-8. नवीन बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. अमर पाटील. आणि सोनवडे संघाकडून परत एकदा दुसरा युवा गोलंदाज कैलास. नक्कीच या टीमकडे युवा गोलंदाजांची कमतरता नाही आहे. चांगली गोलंदाजी करण्यात या ठिकाणी आणि या ठिकाणी पहिला चेंडू कैलास याचा आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बॅटची कड लागून या ठिकाणी क्षेत्ररक्षक हातात जातो. एका धावेवर समाधान मानावं लागतंय योगेश याला. आता अमर पाटील स्ट्राईक वरती आहेत. पुढचा चेंडू कैलास याचा परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परत एकदा बॅटची एज आणि परत एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक हातात चेंडू विसावला जातोय आणि एका धावेवर परत एकदा समाधान मानावं लागतंय. ते अमर पाटील या फलंदाजाला चांगली गोलंदाजी या ठिकाणी अचूक टप्प्यावर मारा केला जातोय कैलासच्या माध्यमातून आणि या सोनवडे संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने नेताना कैलास. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, निर्धाव असा चेंडू, कोणती धाव नाही. चांगली गोलंदाजी या युवा गोलंदाजाकडून. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. कुठेतरी आता रांजणवाडी या संघाकडून परत एकदा निर्धाव असा चेंडू. रांजणवाडी या संघाकडून हा सामना दूर जाताना दिसतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी कैलासच्या माध्यमातून. परत एकदा पुढचा चेंडू कैलासाचा, परत एकदा फुलटॉस असा चेंडू त्याला फिरकावून दिलेला आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. परंतु परत एकदा बाईकच्या स्वरूपात तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये पोचत्या. परत चौथी धाव सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. 4 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटलं होतं, परंतु कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षकांमुळे या ठिकाणी 4 धावा रांजणवाडी संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. पुढचा चेंडू कैलासाचा, स्ट्राईकवरती येतो योगेश. परत एकदा फुलटॉस असा चेंडू जातोय या ठिकाणी 6 धाव्यांसाठी. हा येतोय दमदार असा षटकार. या 6 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 2 षटकानंतर 20. अजूनही 31 धाव्यांची गरज आहे. आता मात्र 31 धाव्यांचं आव्हान असेल ते रांजणवाडी या संघासमोर आणि गोलंदाजीसाठी येतोय एक संघाचा कर्णधार, त्याचबरोबर एक अनुभवी खेळाडू विजय जाधव, लिजंड खेळाडू. पुढचा चेंडू विजयचा, चांगला चेंडू या ठिकाणी निर्धाव असा चेंडू. बघा अनुभव किती कामी येतोय. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना विजय जाधव. पुढचा चेंडू परत एकदा या ठिकाणी समोरच्या दिशेने टोललेल्या विजयवरती हल्ला चढवला जातोय, परंतु दोन्ही क्षेत्रकाच्या मधून हा 4 धावेंचा इशारा पंचांचा. या 4 धावेबरोबर धावसंख्या पोहोचते ती 24. कुठेतरी या युवा गोलंदाजांच्या तुलनेत हा गोलंदाज जरा महागडाच ठरताना दिसतोय. परत एकदा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा. दबाव जवळजवळ या ठिकाणी विजयच्या चेहऱ्यावरती दिसत आहे.
परत चांगले कमबॅक. परत एकदा एका धावेवर या ठिकाणी समाधान मानता येतो अमर पाटील. तीन चेंडू आणि 25 धावा या ठिकाणी हव्यात त्या रांजणवाडी संघाला. पुढचा चेंडू विजय जाधव याचा. परत एकदा आखूड टप्प्यात चेंडू उंच टोलवण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षक जवळपास या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी योगेश. या सामन्यातील शेवटचे 2 चेंडू. या सामन्यातील जो विनर संघ आहे त्या संघाचा कर्णधार यांनी लगेचच मॅच संपल्यानंतर टॉससाठी स्टेजवरती यायचं आहे. परत एकदा फुल टॉसचा चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि या किती धावा आहेत? 4 आहे. 4 6 नाहीये, चौकार आहे. या 5 धावा. आता मात्र या ठिकाणी पंच माफी मागताना विजयवर हल्ला केला जातोय. परत एकदा चांगला चेंडू. आणि हा सामना संपलेला आहे. चला कर्णधार लवकरात लवकर स्टेजवरती यायचं आहे. सोनवडे संघाचा कर्णधार त्याचबरोबर 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडे संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी टॉससाठी मंचावर यायचं आहे.